माणसाला आपल्या कुवतीप्रमाणे किंवा कुवतीपेक्षा जास्त अर्थातच लायकीपेक्षा जास्त काही मिळालं तर दोन गोष्टी होतात. एकतर तो स्वतः संपतो किंवा तो आपल्याला ज्यांना लायकीमध्ये आणलंय त्याला संपवतो. काही दिवसापूर्वी कोण बनेगा करोडपतीमध्ये सुशील कुमारनं 7 कोटी रुपये जिंकले होते. आज तो अतिशय असा बेवडा बनलेला आहे. म्हणजे ज्या माणसाची लायकीच नाही त्या लायकी नसणाऱ्या माणसाला काही मिळालं तर तो त्याची वाटच लावत असतो. होय, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. लायकी शब्दावरून मला एक वाक्य, एक बयान आठवलं. ते म्हणजे राऊतांचं. आता राऊतांनी लायकीविषयी काय बोलले, मोदीविषयी काय बोलले, बाळासाहेबांविषयी काय बोलले, आपल्याला सगळं ह्या व्हिडिओतनं पूर्णपणे बघायचं आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना माझी विनंती आहे, खरे देशभक्त असाल, खरं महाराष्ट्रप्रेमी असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहता येतील. बघा, राऊतांचं एक स्टेटमेंट आहे. राऊत आणि स्टेटमेंट ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राऊतांना नेहमी ट्रेंडिंगमध्ये राहायला आवडतं, न्यूजमध्ये, पोर्टलवरती आणि सोशल मीडियामध्ये. कारण राऊतामुळंच हे सगळे काय ते जिवंत आहे. चाय बिस्कुटवाले म्हणा किंवा वडापाव वाले सगळेच आहे. मग मला शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय. बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतके वर्ष दिल्लीत आहे. आता बाळासाहेबांची कृपा होती. बघा, या संजय राऊतावरती फक्त बाळासाहेबांची आणि ठाकरे घराण्याची कृपा होती. या व्यक्तीला लोकांनी लोकनियुक्त केलं नाही, लोकांनी यांना मतं देऊन बसवलं नाही. एका कुटुंबाची कृपा ह्या व्यक्तीवरती होती आणि त्या व्यक्तीनं दिल्लीमध्ये जाऊन राहिला. ज्याप्रमाणे बघा, भस्मासूर होता, भस्मासुराला एक वर भेटला होता. तो त्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो व्यक्ती किंवा ती वस्तू भस्म व्हायची. मग तो भस्मासूर शेवटीचा वध हा भस्म होऊन झाला. त्यांच्यावरती एक अशी वेळ आणली गेली, त्यांना स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो भस्म होऊन गेला. मग हे राऊतांना लायकी नसताना त्या ठिकाणी नेऊन बसवल्यावर होणार आहे काय? हेच होणार आहे. म्हणजे लोकांविषयी लायकी नसलेले शब्द वापरणे, लायकी शून्य बोलणे. तर यांनाच लायकी नाही त्या पदावर जायची, तर हे लोकांविषयी लायकी असलेल्या गोष्टी कशा बोलतील? मग राऊतांचं झालं चालू. जे आता त्यांनी स्वतःलाही संपवलंय, त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला संपवायची कामं या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत. कारण लायकीपेक्षा त्यांनी एक अजून मोठं काम केलंय, ते म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आहे, ह्या शिवसेनेचा कणा ते बनले आणि जे राऊत म्हणतील तेच शिवसेनेचं ब्रीद आहे. म्हणजे सामनातून ज्या गोष्टी येतील त्यावरती शिवसेना पक्ष चालायचा. म्हणजे बाळासाहेबांचे हिंदुत्व, बाळासाहेबांची विचारधारा धरून चालणारा हा पक्ष आणि आता काँग्रेसच्या मांडला जाऊन बसलेला हा पक्ष. अहो, यांनी संगत धरली कुणाची? शरद पवारांची. आज त्यांचंच अस्तित्व काय नाही, त्यांच्या मोहऱ्यामध्ये घुसून त्यांच्या लोकांना लोक अक्षरशः छक्के म्हणत आहेत. त्यांची अशी अवस्था होऊन बसली आणि त्यांच्याकरता आपलं राजकीय पूर्ण अस्तित्व पणाला लावलं आहे. म्हणजे असं होतं बघा, एखाद्या व्यक्तीची लायकी नसेल ना, त्याला खूप काही भेटलं तर तो सर्वांना नालायकच बनवून सोडतो. हे फक्त मला सांगायचं होतं. आणि यावरती पुढलं काय माहिती आहे का? तुम्हाला मी हे पहिलं का सांगितलं, कारण याच्यावरती अवलंबून हे दुसरं विधान आहे राऊतांचं. एका लायकी असलेल्या व्यक्तीला दिल्लीला नेऊन बसवलं आणि त्या ठिकाणी मी दिल्लीत नरेंद्र मोदीच्या घरासमोर राहतो, माझ्या घरासमोर पंतप्रधानाचा बंगला आहे. मोदींना कोणी विचारले कुठे राहता, तर ते राऊत के घर के सामने असे सांगतात. ही खरं त्यांचं बयान आहे. आता ह्या लायकी नसलेल्या माणसाकडनं तुम्ही कुठली अपेक्षा करू शकाल, तर तुम्ही कुठली अपेक्षा कराल हे तुम्हीच ठरवा.
मग या ठिकाणी आता दिव्याला बघा, सूर्याला दिवा दाखवणं म्हणा, किंवा सूर्याकडे बघून ठोकणं, किंवा एसटीच्या पाठीमागे धावणं कुत्र्यासारखं, हे कोणी करते माहिती आहे का? त्याला हे माहित आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हाताला लागणार नाहीत, तरीही ते प्रयत्न करतात. जर कुणी आता सांगितलं जाऊन की समुद्रा, तू जर पाणी जपून वापर, हे कर ते कर, म्हणजे पाण्याचं महत्व काय आयुष्यामध्ये, पण ते आपण जाऊन सांगतोय कुणाला? समुद्राला. आपण काय डबकाय लहानसं. आता मोदी काय आहे, तर मोदीचं पूर्ण जगामध्ये डंका आहे. मोदीचं हिंदुत्व, मोदींची जी काही विचारसरणी आहे, भाजप पक्षांची आयडिओलॉजी आहे, ती आयडिओलॉजी कुठल्याही वेळेस भाजपच्या स्थापनापासून ते आजपर्यंत एकच राहिलेली आहे. ते काही होईल, देशाच्या विरोधामध्ये कधीच तो पक्ष आतापर्यंत गेला नाही. आणि भविष्यामध्ये आम्हाला एवढीही गॅरंटी आहे, जाणारही नाही. त्यामुळं आणि त्या ठिकाणी हे बोलतात काय, की मोदींच्या घरापुढे माझं घर आहे, आणि लोकांनी म्हणलं मोदीला तुम्ही राहता कुठे, तर मोदी काय म्हणतात की मी राऊतांच्या घरासमोर राहतो. अरे पण राऊत साहेबांना, ह्या लायकी नसलेल्या व्यक्तीला दिल्लीमध्ये बसवलं कोण नेऊन? बाळासाहेबांनी बसवलं. मग लायकी नसणाऱ्या व्यक्तीनं अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या नसतात. आणि आता अक्षरशः सूर्याला एक मेणबत्ती घेऊन दाखवायचा हा प्रयत्न चालू आहे, की बाबा प्रकाशाचं महत्व हे आहे. अहो मोदी कुठे, मोदी आहे कुठे हे? आता यांचं ही शेवटचं टर्म आहे राज्यसभेचं, आणि यांचा पुढला यांना भ्रांत पडले की आता पुढे नेमकं करायचं काय, नेमकं पुढलं आपलं भविष्य काय असणार आहे. आता ही चिंता यांना भेडसवत आहे, म्हणून यांच्या तोंडातनं असे वाक्य आता बाहेर पडतात की माझं काय नव्हतं, माझी लायकी नव्हती, मला ठाकरेंनी सगळं दिलं. आणि आता मोदी काय म्हणतात हे आता हे सांगत आहेत. भीती आहे, काहीच नाही, आता भीती वाटते, हात थरथरतात, भीती वाटते. आता काय होतं का आपल्याकडे? मुंबई महानगरपालिका होती ती हातून गेली आहे. आता जी काही थर्ड निवडणूक आहे जिल्हा परिषदेची, त्यात आपलं काही देणं घेणं काहीच नाही. कारण आपली ताकद फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे. आपली ताकद ही महाराष्ट्रामध्ये नाही. खरं ना, हे यांना वेळीच कळलं पाहिजे. संजय राऊतांच्या मनावरती जर पक्ष चालवला, काय होतं व त्याचं नव्हतं कसं झालं, यातून तर आता तरी शिकून घ्या. तर आता तर एक हाती पक्ष राऊतांच्या हातामध्ये दिला, तर काय होतं हे राज ठाकरे साहेबांनी पाहिलेलं आहे, आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा पाहिलेलं आहे. पण नेमकं आता लायकी नसलेले सुद्धा व्यक्तीनं असले लायकी शून्य गोष्टी करू नये. आपण कोणाच्या तरी उपकारावरती आजपर्यंत राज्यसभेवरती आहोत, हे सुद्धा आठवणीमध्ये ठेवावं लागतं. राऊत म्हटलं की काय काय लोक तोंडामध्ये शिव्या येतात. राऊत म्हणलं की लोक पहिले शिव्या घालतात. पण आता या ठिकाणी काही असे ते वक्तव्य करतात, कारण माहिती आहे बघा, राऊतांना झाले आता की राऊतांना बोलल्याशिवाय पर्याय नाही. राऊत बोलले नाहीत तर लोक हे राऊतांना विसरून जातील, लोक हे राऊतांना विसरतील. मग ही जी काही चिंगारी पेटवलेली आहे, चिंगारी चालणार कसं? ह्याला नेहमी रोज सकाळ सकाळी येऊन वारं हे घालावंच लागतं. पण या ठिकाणी मला क्यू त्या लोकांची येते, सगळे काही उघड असताना, सगळ्या गोष्टी समोर असताना लोक यांच्यावरती डोळे झाकून विश्वास कसं करतात. आता ह्या मुंबऱ्याचं प्रकरण आहे, नेमकं तिथं त्या गोष्टीवरती कधीच हे दोघं बोलले नाहीत बरं का. ठाकरे बंधू मुंबऱ्याच्या हिरवेकरणावरून कधी एकही ब्र तोंडातनं काढले नाहीत. मुंबऱ्याविषयी यांचं एकही वाक्य नाही, पश्चिम बंगालविषयी यांचं एकही वाक्य नाही, बांगलादेश हे यांचं एकही वाक्य नाही. फक्त यांना नेपाळ आठवतो, नेपाळमधील जैन झेड आठवतात, पण त्यांना बांगलादेश आठवत नाही, त्यांना पश्चिम बंगाल आठवत नाही, त्यांना हा मुंब्रा आठवत नाही. ह्या लोकांना काहीच आठवत नाही, फक्त हिंदू द्वेष आठवतो. हिंदूचा बघा, भाजपचा द्वेष करत करत हे लोक हिंदूंचा द्वेष करू लागले, आणि आता हे कट्टर हिंदू विरोधी होऊन बसलेत. हिंदू विरोधी होऊन बसलेले जितेंद्र आव्हाड त्यांची अवस्था आज काय झाली आहे, हे एक साधं उदाहरण आहे. उदाहरण याने समजून घ्यायला पाहिजे.
आता कुठली सत्ता नाही, कुठलं काहीच नाही. आता जसं बघा माणूस पागल बनतो ना, आता हे असं लोक पागल बनलेले आहेत. पुढे भविष्य काहीच नाही, पर्याय काहीच नाही. मग आता ही वेड्यागत वक्तव्य करत आहेत. यातून हे आपलं सुख मानून घेत आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे. आता इथं प्रश्न असा पडतो की राऊताला येड लागले काय, राऊत पागल झाला काय. हेच यावेळी तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच खाली व्यक्त व्हायला विसरू नका. खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.